श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शोणदिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यांची वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरी जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिघे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशाचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजा दायाद भूसर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोच पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसे लादीजे कामिनी. सुत सबाह्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांची झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यांचं का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांची अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवे मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया. जनमे जय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक. विरंचीस दटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावे समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी. राव प्रधान सामोर धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमर रात्रंदीन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्य शीड अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हास गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने.
गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणी नृत्य करी. जैसा उगवला पूर्वचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नरियक राजस. चंद्र रश्मी सम प्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सबाह्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सबाह्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्यासमोर तेतीची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडतेसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यास वैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण. भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारिणी येऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धाव लागले चहूकडून एकची हाक जाहली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी.
मग त्रिचरण चेतावला आकाशपंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर, शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तळायचे श्री नीलकंठ खट्टवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलाचे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलीत तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेस झेलुनी धरीत हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध दुःख द्वंद्व मदमत्सर नाही निशंक, जेथीच गोड उदक अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धव लागारे भक्ताकारणे निर्मिली. जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरश पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. पुढे हे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरूंची घाली लोटांगण, म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस प्राणांहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन नातय अंगास येत मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुणीय हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर एक ऐक सांगोतो विचार. जै पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते तै, नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरन जागर अहम ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया. सत्वांशी निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता. विधी समने सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती,
मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सांडोनी यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावया शिवद्वेष. तेने ते जाणोनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेष जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन. ऐसे म्हणते जे त्या लागोन आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावळे ज्यांसी कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सद्गद होऊने बोलला. सकळ ऋषी मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासोने. तरित्व आचार्यत्व करावे पूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन जास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरिले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला. एक मुहूर्त निचे स्थित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खंदिरागारा सारिखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे. ते तेजे जैसे गबस्ती दिगंगतम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंधन. त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षड्रसान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरे एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण होय तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी.
की श्वेतोपले मृडानी रमणलिंग अर्चिजे, की निर्दैवास सापडते चिंतामणी, की क्षुधिता पुढे क्षीराब्दी धावणी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कयादू हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान, वंद्य जे का सर्वाते, जो चतुष्षष्टी कला प्रवीण, निर्मळ चतुर्दश विद्या करत मलामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका, तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्ती मंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्यपत्य अहवणी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन, धावणी धरिती चरण ब्रह्मानंदेव चंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गे येता शिव दूत दोघे चौघे देखिले, दशभुज पंचवदन तिघी मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडूनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध नकळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी, आणि सहस्र रुद्र करोनी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडिती त्यांस होय आयुष्य संतती, त्यांसी काळ न बाधे अंती वंदोणी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांच अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित, विधी लोग वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष त्यांचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसोनी वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे, ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस, त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निशित अखंड पहावे शिवलीला अमृत, हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाची नित्य रुद्र केल्याचे पुण्य,
त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. आपण हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादश अध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रोते हो, असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ श्रवण व वाचन करण्यासाठी आपल्या श्रवणामृत चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.